बोल. हा कुठे आहेस राणा? घरला आहे. बोल. बरं ऐक, मी पिक्चरला चाललोय अपोय मळ्यात. मग मग काय नाही रे, तुला माहिती असावं म्हणून फोन केला. बर बर तू येणार का पिक्चरला? नाही नको. चल की वैदनी सांग की पिक्चर चाललोय म्हणून. त्या नाहीत. काय कुठे गेल्या? माहेरला गेले. अरे मग बेस्टच की, सांगायची गरज नाही. चल जाऊया पिक्चरला. नाही नको, तू ये जाऊन. अरे चल की मर्दा. हे बघ आपण किती दिवस झाले पिक्चर बघितला नाही. तू येत नशील तर राहू दे, मी बी कॅन्सल करतो मग. अरे बरकत, माझ्यामुळे तू कशाला कॅन्सल करतोस? तू ये की जाऊन. हे बरं ना, आता वहिनी बी माहेरी गेल्यात, तेव्हा नाही म्हणायचं काही कारणच नाही. तेव्हा तू आलंच पाहिजेस. अरे नको र. राणा उगाच आता टाइमपास करू नको. जाऊया चल लवकर पिक्चरला. खरंच नको. अरे मर्दा खरंच चल की. एवढं बी जमणार तुला? दोस्तीसाठी एवढं जमणार तुला? काय मर्दा चल की मजा करूया. आता जास्त विचार करत बसू नको, जाऊया चल. बर ठीक आहे, आलोच थोड्या वेळात. ये होईना बात. बर बर लवकर ये, मला पाट्या चुकवायच्या नाहीत, पहिल्यापासून पिक्चर बघायचा आहे. हा लवकर ये, वाट बघतोय मी. बरं आलोच. चल. वहिनी, वहिनी. राणा भाऊजी काय झालं? वहिनी मी जरा बाहेर चाललोय, यायला जरा उशीर होईल. बरं अचानक कुठं? ते मी यानं बरकत पिक्चरला चाललोय. पिक्चर बघायला? नाही पण हे असं कसं काय ठरलं? नाही म्हणजे मी नाहीच म्हणत होतो, पण ते बरकत तो फळ खायला लागलो म्हणून वय म्हणलो. अच्छा ठीक आहे. तुम्ही गोदाकासनी सांगून जावा. तुम्ही नाही दिसला तर उगा घर डोसक्यावर घेत्याल बघा. नाही वहिनी, म्हणूनच तुम्हाला सांगतोय बघा. अहो आत्ता गोदक्काला सांगितलं तर माझ्यावर भडकणार ती. तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगा. भय हे बी खरंच आहे म्हणा. तुम्ही जाऊबाईसनी माहेरी सोडलं म्हणून तुमच्यावर राग काढत्या. ठीक आहे जावा तुम्ही परस्पर, आम्ही बघतो काय सांगायचं ते. बर चला येऊ काय? हा जावा आणि मजा करा. लई दिवसांनी तुम्हाला असा टाइम गावलाय. जावा. बायको माहेरला गेली की गडी माणसासनी मोकळं रान मिळतंय. जावा जा करा आणि मज्जा करा. खरं ह्यो ठोकळा मास्तरनीच्या जोखडातून मुक्त होतोय हे आमच्यासाठी तर चांगलंच आहे. आता ठोकळा इकडं मज्जा करत बसणार आणि मास्तरीन तिथं रडत भेकत बसणार. या रिशुम, या रिशुम, या रिशुम, रिशुम, रिशुम. हे लाडू लाडू की सगळे झोपले, तू का नाही झोपलास अजून? मला झोप येणं झाल्या. तू झोपलाच नाहीस तर कशी येणार तुला झोप? चल डोळे मीट, झोप येईल म्हणजे. तुला कशी झोप येत नाही तसेच मला बी येत नाही. चल मी पण झोपते. नाही येणार तुला झोप, मला पण येणार झाल्या. राणादाला बोलव इकडं, तो आल्याशिवाय मी झोपणारच नाही. अरे आता यावेळी ते कसे येतील इकडे? येणार. मला म्हणलं होता अर्ध्या रात्री बोलव, येणार. बोलव त्याला. वरे आपण आजच आलोय नाही की, मग आज लगेच कसं बोलवायचं त्यांना? मग उद्या. नाही उद्या आपण वाड्यावर जायचं. होय म्हण की माऊ. बघूया. बघूया नाही जायचंच. आता फोन कर राणादाला, मी सांगतो त्याला. लाडू अजिबात नाही. आता ते झोपले असतील ना, मग मी नाही त्यांना त्रास देणार. नाही आपल्याला कशी झोप येत नाही तशी राणादाला पण येणार नाही. नाही हे बघ, आपण त्यांना त्रास द्यायचा नाही. दिवसभर काम करून ते शांत झोपले असतील, कळलं? काय रे मजा आली का नाही पिक्चर बघून? अरे पहिलवान माणसाला दे जाणार त्यांनी पिक्चर बघितल्यावर मजा येणार की काय राहणार? होय 3 तास कसं गेलं काय कळलंच नाही.
राणा आईस्क्रीम खायचं की मरता. अरे पण आता रातच्याला कुठं आईस्क्रीम खातोय? बाबा रातच्याला आईस्क्रीम खात्यात. अरे ती नक्की कशी रातच्याला आईस्क्रीम खात फिरत होती हा तसंच. होय काय मर्दा, तू मारामारी बघत होतास आता नटल्या बघू होतास हा? अरे बाबा तुझं लगीन झालंय, माझं अजून झालेलं आहे. मग ते तरी बघतो मी. अरे मर्दा, असं परक्या बाईकडे बघायचं नसते. बरं बाबा नाही बघत. बरं चल की तेवढं आईस्क्रीम खाव्या. हे काय रे तुम्हाला पण पाहिजे ना? हा चला खाऊया की, नाहीतरी त्या गावातला बर्फाचा गोळा खाऊन कंटाळा आहे. चला बघ सगळ्यांच्या मनात आहे. चला 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 चला. हे या हो दादा आईस्क्रीम द्या. कुठलं अहो तुमच्याकडच द्या की, दुसरीकडे कशाला आणताय? माझ्याकडचा ज्यांना आपण कुठला फ्लेवर देऊ? एक काम करा, ह्यात सगळ्यात चांगलं कुठलं आहे म्हणायचं? चॉकलेट आहे, गुलकंद आहे, काजू आहे. सगळ्यात चांगलं कुठलं? सगळेच चांगले आहेत. मग तुम्ही एक काम करा, समजे एक एक द्या. ए बाबा तू का सगळी? हो दादा मला तुमच्या मनाने एक कुठलं चांगलं द्या. मला हे द्या, गुलकंद द्या. गुलकंद मला चॉकलेट दे. ए बारकांनी चॉकलेट खायला. बाबा कसं चेष्टा करायला खाती. बरं द्या द्या. दादा रातच्याला आईस्क्रीम खायला लय भारी मजा येते. होय की लय दिवसांनी आपण पिक्चर बघितला. होय. पिक्चर बी चांगला निघाला. बरकत जी आईस्क्रीमची आहे लय भारी बघ. समजा कटा निघून गेला. अरे म्हणूनच म्हणतोय माझं जरा ऐकत जा. होय मालक, समजा एक हा. झालं. हो दादा याच ओळखलं काय? आमचं मालक आहे. ए त्याचा काय संबंध? तू गप रे जरा. अरे त्या तुझी कळू दे की तू कोण आहेस ते. तर हे सुप्रसिद्ध पैलवान रणविजय गायकवाड फ्रॉम दौलतवाडी. हा काय सांगताय? मग काय खोटं सांगतोय? अहो तुम्ही यासनी फुकट द्याय पाहिजे आईस्क्रीम आणि आमासनी पण. ए चुपे. हो दादा याचं काय ऐकू नका, योग खुळा आहे. पहिलवान एक फोटो द्या की तुमचा. अहो या की मग काय राहता लागलाय, आपलाच माणूस आहे तो. काढा फोटो काढा, किती पाहिजे तेवढं काढा. बरं किती झालं? 100 रुपये. ठीक आहे बरं चला. तेव्हा चल. राणा आता आपण चहा प्यायला. काय? होय अरे आत्ताच आईस्क्रीम खाल्लंस ना? आईस्क्रीमची चव राहू दे की. बाबा तिथे जाऊ पण आईस्क्रीमची चव तर पी जाते की. जाऊया की चहा प्यायला. अरे पण आता कुठे चहा मिळणार आहे? अरे कराडच्या टोल नाक्यावर. डोसक्यावर पडलाय का काय? राणा तू मला बरं साहेब म्हणालाय, मी सांगाल तसं वागल म्हणालाय. चला आता गप. अरे पर बिल काय नाही. राणा माझी आयडिया चांगली होती म्हणालास ना, मग चल जाऊ कराडला. आरती आईस्क्रीमची चव बी जाईल तोपर्यंत. नाही नको. अरे राणाचा लई दिवसानं बाहेर पडले. चला की जाऊया. हा चला चला जाऊया जाऊया, मजा करूया. रात्रीचं ड्रायव्हिंग लय भारी असते. बघ सगळ्यांच्या मनात जायचं. जाऊया की चल मरता. चला. अहो चला की राणादा. बरं 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 ठीक आहे. आपण एक काम करू, पहिलं घरला जाऊ आणि मोठी गाडी घेऊ. उगा हायवर ते मोटरसायकल नको. हा होय होय चला चालतंय.
तू आहेस होय? कुठं निघालायस चोरून? ते मी बाहेर चाललोय. तू जा, जाऊन झोप तुझा. रान आता काय झालंय? हं? काय चाललंय तुझं? वहिनीसनी माहेरी काय सोडलायस? आता रातच्याला बाहेर काय निघालायस? मला लय टेन्शन यायला लागले मर्द. हे बघ, काळजी करण्यासारखं काय नाही ना? नाही काय बी नाही. तुझा जाऊन झोप जा. नाही, पहिलं मला सांग कुठे निघालायस ते. तुला शपथ आहे माझी. अरे माझ्यापासून काय लपून ठेवायचं नाही बघ. सांग लवकर. बरं ठीक आहे. ते म्हण आधी शपथ सुटली म्हणून. सुटली शपथ, सांग लवकर. नाही असं नाही, ते म्हण ते शपथ सुटली देवाला साखर वाटली म्हण. अरे म्हण. शपथ सुटली देवाला साखर वाटली. आता सांगशील काय? काय झालंय? बरकत आणि मी पिक्चर बघायला गेलतो. पिक्चर? होय. आणि काय झालं, आता ते बरकतला चहा प्यायची युक्ती आल्या. ते आपल्या कराजवळचा टोलला काय नव तिकडे चाललो चहा प्यायला. बोलते मोठ्या गाडीत चाल गेला. अरे तू बी बिघड. तू बी बिघडलायस मी. आता मी असं करायचं तर मला लय ओरडत होतास. आता तूच करायलायस. अरे मर्दा, काय झालं, तू बरकत चेते आणि तू बिगाय नव. अरे हटूनच बसलं जायचं म्हणून. मग काय करणार, म्हणून जावं लागते. असू दे असू दे. आजच्याला फिरायला लय भारी मजा येते. आणि बायको नसल्या तर अजून जास्त मजा येते. बरं चल, तू जाऊन झोप. मी जाऊ का आता? चल. जाऊ काय म्हणजे? मला सोडून कुठे निघालायस? तू आहेस काय? वहिनींचं काय? तो कुंभकर्णीवर झोपलाय. चल लवकर. चल. तिथं मावद्याला फुल लावतो. अरे बोल की, गोदक्काला कळलं तर माहिती नव्हतं काय होईल. पण ते ना आवड्या कसल्या पाहिजे. जेवढी जास्त माणसं तेवढी जास्त मजा. थांब जरा. हॅलो आवद्या, जागाव पहिले. हा हे की वाड्यावर ये. काम आहे एक अर्जंट काम आहे. लवकर आल्यावर सांगतो. हा अरे ये की मर्दा तू. ठेव. असंच येणार आहे. काय होतं? बरं ठीक आहे, चल लवकर. हळू हळू हळू. काय झालं? अरे झोपेत असतील. झोपेतच फोन कट झाला. पण मला बोलायचं होतं की. ठीक आहे, आपण उद्या बोलूया. तेवढं काय. चला झोपा आता लवकर. चला 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 झोपा झोपा. सूरज, लई भारी आयडिया दिलीस बघ तू. जी गाडी आपण इथपर्यंत ढकलत आणली लई चांगलं केलं बघ. वाड्याच्या बाहेर गाडी चालू केली असती आणि गोदक्काला कळलं तर आपलं काय खरं नव्हतं. लपून जपून घराबाहेर पडायचं असेल का नाही तर असंच करायचं. वाड्या बाहेर गाडी सुरू करायचीच नाही. मी कितीदा घराबाहेर पडलो तुला कळले तरी काय? अरे पण असं असं लपून जाणं म्हणजे डोसक्याला लई ताप बघ. त्याच्यातच मजा आहे मर्दा. बरं ती जाऊ दे. या उद्या कुठं राहिला? थांब, त्याला फोन लाव. काय झालं? काय मॅटर झालाय काय? अरे कराडला जायचं चहा प्यायला. कराडला आणि चहा प्यायला? का कधी जाणलास वय? नाही नाही, अहो आपण साताऱ्याला हे प्यायला गेलोय. अरे चहा प्यायला जायचंय. जाणं महत्वाचं. हा अहो मग सांगायचं नाही काय? चांगलं कापड तर घालून आलो असतो. हे काय? अहो नाही तसं नाही, फुल कापड तर घातली असती. तुला काय पोरगी दाखवायला नाही होय तिथं? फुल कापड घालतोय. अरे मी बी तसं झालोय की. बरं सूरज, चल निघूया. तो बरकत दोघं तिकडे वाट बघताय. चला. लय दिवसांनी बाहेर पडलं मर्दा. लय भारी मजा यायला लागल्या. राणा कर सुरू. मला सांगा, परदेशी नवरे बायकांनी केलेलं जेवण काट्यानं खातात आणि आपलं भारतीय नवरे हातानं नाही मुकाट्यानं. आता दुसरा, काय काय जणांनी लई लांबन स्थळ येतात. का सांगा? का? कारण कार्ट काय गुन्हाचं आहे ते जवळच्याच ते माहीत असते. म्हणजे तूच की. हो मी काय आता आता मी सांग सांग.
तुझ्या माझ्या प्रेमात आडवी येणारी प्रत्येक भिंत मी पाडीन. वा 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 तुझ्या माझ्या प्रेमात येणारा प्रत्येक डोंगर मी फोडून काढेन. अरे वा फोड की मग. वा वा. हे असं म्हटल्यानंतर ती तिच्यावर फिदा झाली. या वाक्यावर फिदा होऊन तिनं त्याच्या संगत लगीन केलं. वा लगीन झाल्यानंतर कळालं काय तो होता JCB चा ड्रायव्हर. बर बर बर. जी कायम बरोबर असते ती कोण? बायको. हा. आणि जो कायम चुकीचं असते ते कोण? नवरा. म्हणजे तुम्ही हे समजे जोक काय बायकांवरच आहेत का रे तुमचं? अहो राणादा एवढाच एक चान्स असतो बायकोची चेष्टा करायला. नाहीतर कायम आपण तिथंच बरोबर आहे म्हणतोच की. हा होय की. अरे राणाची बायको तशी नाही म्हणून तसं वाटतंय त्याला. ए राणादा तू लई लोड घेऊ नकोस मर्दा आणि टेन्शन तर अजिबातच घेऊ नकोस. वहिनीसने आम्ही अजिबात सांगणार नाही आम्ही बायकांवर जोक करतोय ते. आणि वहिनी आता निवांत झोपल्या बी असते. नाही मी नाही झोपणार. अरे लाडू कशाला एवढा मोठ्यानं ओरडतोयस? किती वाजलेत बघ जरा. नाही मला रानाकडे जायचंय. लाडू उगाच आता हट्ट करू नकोस हा. किती वाजलेत जरा बघ. किती बी वाजून देत मला रानाला पाहिजे. अरे पण रानाला मला म्हणलंय मी जेव्हा बोलवणार तेव्हा येणार म्हणून. तू फोन लाव त्याला. काय फोन लाव. तू फोन लाव त्याला. अरे फोन. लाडू बाबा अरे काय झालं? आई अगं आज झोपतच नाहीये बघ ना. मला रानाकडे जायचंय. अरे एवढ्या रात्री कसे येतील राणाचे? येणार मला तर म्हणलंय. अरे बघ आता तू झोप, उद्या आपण बघूया. हा नाही रानाला झोपतात नाही तोपर्यंत मी झोपणार नाही. अंजली हा ऐकेल असं वाटत नाही. तू राणाजीला फोन करतीस का? करते. काय साईड लाव. हा बोला की. हा हॅलो कुठे आहात तुम्ही? ते चहा प्यायला कराडला निघालोय. काय चहा प्यायला? होय म्हणजे आम्ही पिक्चर बघितला आणि मग समजेनं बोलायला लागले की चहा प्यायला जाऊया म्हणून मग निघालोय. पण एवढ्या रात्री कोणी कधी चहा प्यायला जातं का? ते एवढ्याला? आता आम्ही समजे निघालो. मला पण बोलायचंय. वहिनी धापत असणार राणा त्याला. हा आणि रातचं चहा प्यायला म्हणजे आणि जास्त म्हणजे. हा बोला की तुम्ही. अहो तुम्ही फार वेळ बाहेर फिरत बसू नका. लवकर घरी जा आणि आराम करा. होय म्हणजे ते चहा पिऊन झालं की घरला जाणार आहे. तुम्ही फोन कशाला केलता? हो काय सांगू आता. या लाडूने नुसता गोंधळ घातला इथे. ऐकतच नाहीये काही. का ते? तुम्ही जोवर थोपटत नाही तोवर झोपणारच नाही असं म्हणतोय हा. आता सांगत काय करू? बरं फोन दे त्याच्याकडे. हा रानादा मी बोलवल तेव्हा येतो म्हणलं होतास. आता ये लगेच. अरे काय लाडू, मी जरा दुसऱ्या गावाला आलोय, मला यायला उशीर होणार आहे. ते काय मला माहित नाही. तू लगेच ये. तू जवळ येणार नाही तोपर्यंत मी झोपणार नाही. अरे मला लई टाइम लागणार आहे. लागू दे मी झोपणारच नाही. अरे असं काय करतोयस लाडू? अरे मी पोहोचेस तर सकाळ होणार बघ. तर तू काय जागा राहणार आहेस काय? हा जागा राहणार. हे बघ लाडू, तू एक काम कर, तू आता झोप, मी उद्या सकाळच्याला येतो. नाही आताच ये. अरे खरंच मला उशीर होणार आहे. हे बघ उद्या सकाळच्याला मी येणार म्हणजे येणार. पक्क येणार? एकदम पक्क. तू आता झोप, मी उद्या सकाळच्याला येतो. आणि हा माऊला अजिबात ताप द्यायचा नाही. बरं ठेवू का आता? हा निघायचं का? हा चल. रानादा म्हणलाय उद्या नाही आलाय तर म्हणून. हॅलो हॅलो हॅलो